चला बाबू, स्कूलला जायचंय ना आता. अच्छा, काय बाबू, पावडर पुस. काय बाबू, आज रक्षाबंधन आहे ना. हा आज रक्षाबंधन नाहीये. सकाळ सकाळी एवढं फ्रेश वाटतं ना. सकाळी आहे ना, मला एकदम अर्ली मॉर्निंग आपला जो उमरा आहे ना तो पुजायला मला मिळाला नव्हता. त्याच्यामुळे मुलं वगैरे गेल्यानंतर म्हणजे कसे पाय उठतात आणि ती हळद पूर्ण मग विस्कटते, कारण की ती ओली असते. सो मी मुलं वगैरे गेल्यानंतर ते आता केलेलं आहे आणि आता थोडं सुकलं म्हटलं ना मग ते बरं पडतं. सो हे मी दर गुरुवारी करत असते. 1 hour later. ही फुलं आहेत ना, ऍक्च्युली आपण मार्केटवरून फुलं आणतो, त्याच्यामुळे ही फुलं ओलीच असतात. आता सध्या पावसाळा म्हणून यांना ना पेपरवर ठेवायचं म्हणजे ह्यातलं पाणी सगळं नितळतं आणि फुलं चांगली राहतात. पेपर डबल ठेव ना. नको असं एवढं ओलं नाही ना. सो असं पसरून ठेवलं ना थोडा वेळ, 10 मिनिटं किंवा अर्धा तास, सॉरी 10 मिनिटं नाही. आणि मग तशीच कागदाची पोटली बांधून पिशवीत ठेवायची. हा, कागद टाकून. मी मागच्या वेळी ठेवली होतीच ना, तेव्हा माझ्याकडे पेपर नव्हता. मग मी काय केलं माहितीये, लास्ट इयरचा कॅलेंडर होता ना, हे बघा ह्याच्यामध्ये फुलं अजून चांगली फुलं आहेत. सो मी कॅलेंडर मध्ये हे एक मिनिट असं कॅलेंडर मध्ये मी करून ठेवले. वापर होतो ना फुलांचा. आज पेपरच आणलाय. आज पेपरच आणले. आणि फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे गुरुवार, आज आहे स्वामींचा मस्त दिवस. त्याच्यामुळे देवपूजा सकाळी तुम्हाला मुलं जाताना दाखवली तेव्हा फुलं घातली नव्हती, इव्हन हार सुद्धा अजून पण नाही घातलाय. तुम्ही बघू शकता. सो आता फुलं व्यवस्थित ठेवण्याचं काम चालू आहे. सो हे बघा, हे ना बेल पण केवढे ओले आहेत बघा. आता ओले आहेत म्हणून मी डबल घेतला पेपरतून. जास्त ओला असेल तर हे कर, टाकून दे थोडा. नाही, गरज नाहीये. आपण परत डबल पेपर करू. थोडस पाणी वितळल्यावरती टाकायचं कशाला ना. ओके, खूपच जास्त ओला. हा, ह्याला आपण करू शकतो असं काही असं आहे ना. अशा वेळी हा जो पेपर आहे जास्त ओले आहेत ना आता, तर हा पेपर घ्यायचा आणि हा ह्याच्यावर ठेवायचा. हे थोडस मॉइश्चर जे काही पाणी जास्त आहे तिथे होऊन जाईल. आणि आता बाकीची फुलं पण करून घेतो. एक काम कर ना, एक 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 पिशवीमध्ये तसंच भरून ठेव पाहिजे तर. नाही, लगेच नाही करायचं. थोड्या वेळाने का. हा, थोड्या वेळ पाणी पूर्ण नितळलं पाहिजे ना. हा, आणि तो कागद आहे ना कॅलेंडरचा, तो पण जुना झालाय. सो तो पण चेंज कर. चेंज करत राहायचं म्हणजे फुलं चांगली राहतात. कारण कसं आपण रोज रोज आपल्याला जायला भेटत नाही. एवढा नाहीये, पाणी एवढं नाहीये. तो हे असं पण तुम्ही ठेवू शकता. आता रोज आपल्याला बाजारात जायला भेटत नाही फुलं आणायला. सो अशीच एका आठवड्याची पूर्ण फुलं मी एकत्र आणतो. आज गुरुवार असल्यामुळे आज घेऊन आलो फुलं. ह्यातला ना कागद सगळा ओला झालाय. तुम्हाला दाखवतो नंतर करून. पण फुलं अजून छान आहेत. फुलं छान आहेत. ही आधीची होती म्हणून मी आणली नाही ती, पण ही अजून छान टवटवीत फुलं आहेत.
आणि अशा प्रकारे दिवसाची सुरुवात चालू आहे माझी. सकाळी मुलं गेलेले शाळेत ते तुम्ही बघितलेलंच आहे. सो आता मुलांना आज टिफिन थोडा लेट देणार आहे, कारण की मला नैवेद्य रोज भरते सकाळी मी, पण आता मी जेवणाची तयारी करते. सकाळी मुलांना शॉर्ट ब्रेकमध्ये मी दिली होती खिचडी वगैरे, पण आता मला थोडंसं त्यांना लॉंग ब्रेकमध्ये सगळा नैवेद्य आता बनवते मी. नैवेद्य म्हणजे स्वामींचा जो काही आपण जेवण बनवतो तसं नॉर्मल, सो ते करणार आहे आणि ते त्यांना डबा मी पाठवणार आहे. आणि आज माझी भरपूर कामं आहेत, कारण की मी गुरुवारच्या दिवशी ना सगळं चेंज करत असते. म्हणजे बेडिंग करत असते किंवा सोफ्याचे कव्हर किंवा सगळ्याच गोष्टी गुरुवारी मी करत असते शक्यतो. सो मला आज ते वाइंड अप करायचे. आणि चला, अशा प्रकारे आजचा दिवस एवढा सुंदर चालू झालेला आहे. More moments later. अरे आपण पावसाळ्यामध्ये मेथी युजली नाही खात. हो, पण म्हणजे किती दिवस झाले ना आपण खाल्ली नाहीये. म्हणजे आज आणते. त्याच्यामध्ये अळी वगैरे असते, गांडूळ वगैरे असतात. सो निवडताना जरा व्यवस्थित. तुमचं तर काम आहे. हो. सो आज आहे ही भाजी स्पेशल. येस. आणि उत्कर्षाने आता हा जुना एक टिप्पळ होता आमचा, तो काढलेला आहे. तो किड्स बेडरूममध्येच आम्ही ठेवला होता. काल शिवांश म्हटलं आपण तो वापरत का नाही, म्हणून आज तिने तो काढलेला आहे. किड्स बेडरूममध्ये सगळ्या मुलांचं सगळ्या गोष्टी होत्या याच्यावरती. तर मग आता हा वापरायला मी काढला इथे. येस. सो मी माझे डेली सोप्स ॲक्च्युली बघत नाही, मी एकच बघते सिरियल, आणि ते बघत बघत मग माझी निवडते. A few inches later. नैवेद्य झालेला आहे सगळं. नैवेद्य झालेलं आहे. हे दोन्ही पण एकत्रच भरते. आहे नैवेद्य आणि ना आता ना ही फुलं सगळी सुकलेली आहेत. म्हणजे बऱ्यापैकी बघा ना, पाणी सगळं ह्यातलं गेलेलं आहे. मगाशी किती ओली होती तरी पण बघा, हे ना दुर्वा आहेत ना, ह्या थोड्या सुकायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मी काय करते, हे जे पेपर आहेत ना आपल्याकडे, तर ह्या पेपर मधला असं पूर्ण डबल भाग आहे ना. तो गुरुवारचं युजली कसं होतं, फुलं गुरुवारचीच येतात आपल्याकडे, म्हणजे आणतात शिवांशी डॅडी. सो ही अशी मग ओली असतात. आता पावसाळा चालू आहे ना, तर ही अशी थोडंसं 1-2-3 तास असं ठेवलं ना, ते सगळं पाणी निथळून जातं ते, आणि फुलं बघा अशी सुकी येतात. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी आता नाहीये बिलकुल पण, आणि ह्याच्यामुळे ती खराब होत नाही. तर आधी ना फुलं खूप खराब व्हायची. आता थोडंफार काही मॉइश्चर असेल ना, तर ते ह्याच्यामध्ये खाली जाईल. सो असं पूर्ण मी आता भरून ठेवते फुलं. आता ना दुर्वांमध्ये मॉइश्चर आहे, तर मग आता आपण काय करूया माहिती, हा पेपर तर मी घालणारच आहे एक्स्ट्रा खाली. ह्याच्यामध्ये ना मी हे गुंडाळून ठेवते, म्हणजे हे पाणी जेवढं मॉइश्चर आहे ना, मोल्ड नाही करून ठेवत. मोल्ड पेपरमध्ये कसं ते पाणी सगळं त्याच्यामध्ये निघेल. आता ते एअर काढायची, ते बघा किती पाणी होतं. तसंच मी बाकीची फुलं ठेवते आणि मग तुझ्याशी ठेवते. चला. Later that same evening. आता आपण आलेलो आहोत इव्हनिंगमध्ये. आज गुरुवार असल्यामुळे आज स्वामींची आरती आहे. आणि आजचा दिवस एवढा सुंदर गेलेला आहे. म्हणजे मला असं वाटतं ना,
दिवसाची सुरुवात जर एक सुंदर गोष्टीपासून झाली ना तर अख्खा दिवस आपला खूप सुंदर जात असतो. सो पाठीमागे तुम्ही बघू शकता माझ्या जस्ट देवाला दिवा लावून झालेला आहे. आता वाजलेले आहेत 6:45. सो अशी माझी तयारी आहे आणि आता मला करायची आहे आरती. सो आता आरती करेन मी थोड्या वेळामध्ये. आणि हा तुम्ही टॉप बघू शकता, त्या दिवशी मी दाखवली तुम्हाला माझी शॉपिंग. सो हा त्यातलाच एक आहे आणि हा असा दिसतो मला. सो आज म्हटले आज गुरुवार आहे आणि आज स्वामींच्या दिवशी आज थोडा येल्लो ग्रीन आहे. सो म्हटले घालूया. सो घातलेला आहे आणि सो हॅलो, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आज कॉफी करते मी. चालेल. कारण की ब्लँक लागते. आज कॉफी करते कारण की आपण रोज चहा करतो. तुम्ही चहा आणि कॉफी दोन्ही सोडलंय ना. देन ऑल्सो यू वॉन्ट. ठीक आहे, थोडीशी घेईन मी. हाफ कप. सो स्ट्रॉंग हवी की नाही, लाईट, एकदम लाईट आणि एकदम हाफ कप. झालं कामाचं. हो. मला ना स्ट्रॉंग लागते. मला बऱ्यापैकी स्ट्रॉंग लागते. दुपारी तू जेवलीस? कारण की मी दुपारी सकाळी लवकर जेवलो होतो, त्यामुळे मला माहित नाही. संध्याकाळी साखर तुम्हाला होईच ना. हो. आणि ओके. हे आहेत ना, मी कप आहेत ना, हे आता रिसेंटली मी 2च आणले. तर हे आता मी लोकल शॉप मधून आणलेले आहे मी. सो म्हटले 2 घेऊन बघूया कसं वाटतं. कारण की मला माझं पूर्ण ते चेंज करायचे कप्स. कारण की माझे खूप कप नाही, माझ्याकडे मग आहे. मग दाखवते 1 मिनिट. सी माझ्याकडे असं आहे आणि मग ते जास्त होऊन जातं चहा किंवा कॉफी. हो, किंवा माझ्याकडे हे असेल तरी पण हे मोठंच आहे. सो कप नाजूक असली पाहिजेत. म्हणजे त्याचं कारण असं आहे की आपला इंटेक कमी होतो म्हणून मला घ्यायचं. नंतर मग खूप कॉफी नाही होत, चहा जास्त होतो माझा. सो आता चहा कॉफी बनवते. ओके. हा टॉप जो आहे तो नवीन आपण जो घेतला त्यातलाच आहे का? हा, कसं वाटतं? छान वाटतं, मस्त वाटतं. सो आज गुरुवार आहे ना, त्याच्यामुळे आज तो वाटला टॉप. थोडासा ग्रीनिश येलो आहे हा. हा, ग्रीन शेल्ड. आणि ना असे जे कटवाले नाहीत ना, ते थोडेसे घालायला कम्फर्टेबल वाटतात. मस्त. म्हणले आता कधी काढूया. सो आज काढला. पण छान वाटतं तो. थँक्यू. ह्यामध्ये जर का तू कम्फर्टेबल असशील म्हणजे ड्रेस घालणार तर अशातले अजून घेऊया ना. सध्या नको मला, कारण की मला वेट लॉस करायचं म्हणून मी कपडे घेत नाही. तुम्हाला जर सांगते आणि इथे सांगते, मी शक्यतो कपडे जेव्हापासून माझा वेट गेन झालाय ना, सो त्याच्या आधी मी खूप घ्यायची. मला शॉपिंग म्हणजे प्रत्येक लेडीला आवडतं शॉपिंग करायला. पण जेव्हापासून वेट गेन झालंय ना तेव्हापासून मी थोडंसं ट्रेडिशनल वर पण आलेली आहे आणि गोष्टी थोड्या कमी घेते. कारण की त्या साईजच्या तशाच गोष्टी मिळतात असं नाहीये. सो आता तरी नाही. सो वेट लॉस ची जर्नी आहे ती आम्हाला लवकरच बघायला भेटेल. लवकर स्टार्ट करायची. आणि ना चहा सोडण्यापासून येते सगळं. आणि मी रोज म्हणते आज शेवटचा चहा, उद्यापासून स्टार्ट कर, आज शेवट. पण तो शेवट येतच नाहीये माझा. म्हणजे आज सकाळीच मी तुम्हाला बोलली की माझा नवरा तर चहा नाही, तुम्ही चहा नाही घेते सध्या. 1-2 दिवसापासून त्यांना ऍसिडिटी होते म्हणून त्यांनी बंद केलेले. पण माझा मी बंद केला होता टोटली. म्हणजे मला वाटतं 2-3 महिने मी पित नव्हती. थोडंसं ऍडिक्शन होतं मला. पण नंतर जे मी गावी गेल्यानंतर युजली कोल्हापूरमध्ये असं असतं की सगळ्यांकडे कुठे पण जा तुम्ही चहा हा
असतो आणि आमचा थोडा शुगर जास्त असतो चहामध्ये. सो पहिला चहा सोडूया, देन बघू वेट वरती. चालेल. बेस्ट विशेस फॉर युअर. थँक्यू. करू लवकरच, श्रावण येते. येस, बेस्ट विशेस फॉर युअर कमिटमेंट. बघूया, कारण की मला पण आवडेल वेट लॉस जर्नी. मला खूप जास्त ड्रास्टिक चेंज करायचंय मला, कारण ट्रान्सफॉर्मेशन होईल तेव्हा. कारण की माझं वेट आधी 65 होतं आणि आता माझं वेट, मी जेव्हा स्टार्ट करेल ना वेट लॉसला तेव्हा नक्की तुम्हाला मी सांगेन आता माझं वेट करंट किती आहे. वंडरफुल. बॅक ऑफ द कॅमेरा ही नोज माय वेट, बट फॉर नाव मी आता नाही शेअर करत. ओके. आणि प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. गिव्हिंग यू बेस्ट विशेस फॉर युअर जर्नी. थँक्यू. आणि लवकर चालू कर. आणि वेट लॉसची जर्नी ना प्रत्येकाची वेगळी असते. सो मी काही पण करेन पुढे जाऊन ते सेम तुम्ही ऍज इट इज फॉलो. सगळ्यांना ऍप्लिकेबल नाहीये, कारण प्रत्येकाचे हेल्थ इश्यूज वेगळे असतात. कोणाला काहीच नसतं, कोणाला पटकन वेट लॉस केलं की कमी होतं, किंवा कोणाचा मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असतो, जे दूध जाते ना त्याच्याकडे माझं जास्त लक्ष. सो असं आहे. सो अशा वेळेला कॉफी पण रेडी होईल आपली. मला हाफ कपच. ह्याचे दूध जास्त बस. ऍक्च्युली दुधामुळे सुद्धा खूप ऍसिडिटी होते आणि ना आमचा चहा हा दुधाचा जास्त असतो. म्हणजे नॉर्मल चहा. आता रिसेंटली काही व्हिडिओज बघितले मी. स्कॅम चालू आहे सध्या. पनीर मध्ये चालू आहे, दुधामध्ये चालू आहे. दुधामध्ये आता मी आज ऐकलं हनी मधामध्ये सुद्धा म्हणजे शुगर आहे, 90% शुगर आहे. म्हणजे काय खातोय आपण असं वाटतं. म्हणजे आणि मोठे मोठे ब्रँड्स हे करतायत. सो मी पण सध्या सकाळी त्या ब्रँडला हे केलं, डिस्कार्ड केलं म्हणजे माझ्या पॅन्ट्री मधून. सो हळूहळू गोष्टी आता समजतायत. परत आता बेकरीजचा पण बघितलं मी स्कॅम. हो. डोंबिवलीमध्येच. मी ब्रँड त्या बेकरीचं नाव नाही सांगत, पण रील वरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्या बेकरीत ते सांगितलं की व्हेज सगळ्या गोष्टी भेटतात, पण तिथे एग लेस नाहीये, विथ एग आहे. असे व्हिडिओज मी बघितले होते. सो कसा विश्वास करायचा ना बाहेर सगळंच खायला आपण. असं सगळं आहे. सो पहिला आपण चला कॉफी आहे ना स्वामींना देऊया आपण. चालेल. स्वामींना देऊन भेटूया. ओके. सो आता आरती पण एवढी सुंदर झालेली आहे ना, आज मस्त झालेली आहे. आणि आता आम्ही जस्ट गप्पा मारत बसलो होतो, तर म्हटले आता व्हिडिओचा एंड करायचा होता मला. सो मी आता व्हिडिओचा एंड करत आहे. तर नक्कीच सांगा तुमचा सुद्धा दिवस आजचा कसा गेलेला आहे. आणि आजचा दिवस माझा तुम्ही बघितलेला आहे, गुरुवार असल्यामुळे मस्त छान गेलेला आहे सकाळपासून. आणि असाच दिवस गुरुवारचा नेहमी जात असतो आमचा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.